काल होळी झाली आणि आज धुलीवंदन जिकडे तिकडे रंग खेळले जात आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी धुळवड साजरी करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसह सामान्य नागरिकांसोबत धुळवडीचा आनंद लुटला। नैसर्गिक रंगांचा वापर करून तसंच पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। सरकारकडून जनतेच्या हिताचं काम सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये नैसर्गिक रंग वापरून धुळवड साजरी केली आणि स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी धुळवड साजरी केली त्याची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबतच सामान्य नागरिकांसोबत धुळवडीचा आनंद लुटला आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून तसंच पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि सरकारकडून जनहिताचं काम नेहमीच सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। ठाण्यात साजरी केली गेली। खरं म्हणजे आज आणि या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती, संकट, अरिष्ट सगळी जळून खाक हो। या राज्यातल्या जनतेला चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे येऊ दे। या बळीराजाच्या वरती सगळी संकट दूर होऊ दे आणि या राज्यातला प्रत्येक घटक, शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ, सर्व समाजातले घटक या सगळ्यांना या होळीनिमित्त मी शुभेच्छा देतो। आज राजकारण नको, आज फक्त होळी आणि आनंद साजरा करूया आपण। आज सगळे या होळीमध्ये, धुळवडीमध्ये मित्रही गळाभेट करतात आणि शत्रूही गळाभेट करतात। त्यामुळे आज राजकारण विरहित होळी आपण साजरी करूया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत आता। अजित, मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात कशी धुळवड साजरी केली? आपण जर पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न चुकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात त्यांच्या घरापासून गेलेले त्यांचे परिवारातील सदस्य असतील, त्यानंतर रोज त्यांच्यावर असलेले सुरक्षा रक्षक पोलीस असतील, त्याचबरोबर त्यांच्या घरातला स्टाफ असेल, या सर्वांबरोबर होळी खेळून त्यांनी सुरुवात केली। एवढंच काय तर यावेळी त्यांनी त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहेत त्यांच्या सर्वांच्या परिवाराला आज सकाळी होळी खेळण्याकरता घरी बोलवलं होतं। त्यांच्यासोबत होळी खेळल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडले आणि तिथे त्यांना भेटायला आलेले असंख्य लोक जी होती त्यांच्यासोबत होळी खेळून पुढे आता ते त्यांच्या जुन्या घरी, ज्या ठिकाणाहून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्या किसन नगर मधील त्यांच्या शिवसेना शाखेजवळ आलेले आहेत। दृश्यात आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते एका बाकावरती उभं राहून सर्वांना त्या ठिकाणी रंग लावतायत। ही किसन नगर या जागेचं महत्व असं आहे की या ठिकाणावरून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यांचं जुनं घर जे आहे ते अजूनही आहे। त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात जी आहे ती इथून केली होती आणि हळूहळू पुढे जाऊन त्यांनी राजकारणात जेव्हा एंट्री केली तेव्हा याच किसन नगरमधून त्यांना पहिले नगरसेवक तिकीट मिळालं होतं आणि इथूनच त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे ते प्रथा न मोडत या ठिकाणी येतात। त्यांचे जुने सहकारी जे लहानाचे मोठे त्यांच्यासोबत झालेले आहेत, त्यांचे अनेक असे मित्र आहेत जे आजही त्यांची वाट पाहत असतात इथे होळी खेळायला। आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी न चुकता याही वर्षी किसन नगरमध्ये इथे येऊन त्यांनी त्यांच्या जुन्या मित्रांसोबत होळी खेळलेली आहे। त्यांचं इथे एक जुनं मंडळ आहे, त्या मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत देखील त्यांनी होळी खेळलेली आहे। आणि आता इथून पुढे ते टेंबी नाका येथे जाणार आहे, जिथे आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे। तिथे आनंद दिघे हे दरवर्षी होळी खेळायचे। मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते, पदाधिकारी, ठाणेकर, अगदी अनेक जण बाहेरून जे आलेले असतात ते देखील त्या ठिकाणी होळी खेळायला येतात। तिथे एक होळीचा मोठा सण असतो आणि धुळवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आता इथून थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते टेंबी नाका इथं त्यांच्या जे आनंद दिघे यांचं निवासस्थान जे आहे, ती शाखा जी आहे त्या ठिकाणी जाऊन ते तिथं होळी खेळतील। बरोबर अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि तिकडची देखील आपण दृश्य पाहूच, आढावा घेऊच।